नमस्कार मैत्रिणींनो, मी सृष्टी. टायटलवरून आज तुम्हाला माहीतच पडलं असेल की मी आज काय बनवते. चला तर मग आपण आज बनवूया काजूची भाजी. तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. कढीपत्ता, मिरची आणि ही लसूण असं सर्व टाकून छान फ्राय करून घेते ब्राउनिश होईपर्यंत. आता माझी लसूण ब्राऊन झाली आहे. आता कांदा ॲड केला आहे, तो छान फ्राय करून घेते. मैत्रिणींनो, ही रेसिपी फक्त गावाकडून गावातल्या माणसांना, कोकणातल्या माणसांना तर माहितीच असेल सर्वांना की किती छान होते. आणि ही रेसिपी आताच बनवली जाते ह्या सीझनमध्ये. सो मला पण सुद्धा गावावरून काजू आले होते, तर त्याची म्हटलं चला दाखवूया, आपण आज रेसिपी बनवून दाखवूया. तर मी आज ही रेसिपी बनवते. ही चव तर तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा नाही भेटू शकत, खूप छान होते. तर मी नमक टाकून असं टमाटर शिजवून घेतला होता. आता मसाले ॲड करते. आपला हा वाटणाचा मसाला घरगुती कोकणामध्ये हाच वापरला जातो, प्रत्येक ठिकाणी असाच वापरला जातो. तर त्याच्यामध्येच भाजी बनवली जाते वाटणाच्या मसाल्यामध्ये. तर आपण आता ओले काजू टाकूया. मी हे सालं निघत नाही त्याची, तर मी ते थोडंसं गरम पाण्यामध्ये उकळून घेतले होते आणि त्याची सालं काढून घेतली होती. आणि ही भाजी आपली आता रेडी आहे. पाणी टाकून मी वाफवून घेते. याची तुम्ही करीसुद्धा बनवू शकता. माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच गावरान रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.